हजेरी लावलेली आहे, पण काही जेवणाच्या कारणामुळे थोडा विलंब झालेला आहे, म्हणून हरिकृपा भजनी मंडळ मौजे मातोड व तसेच आमची गुरुवर्ती भजनी मंडळ मौजा डोळेवाडी या दोन भजनी मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आता हा कार्यक्रम म्हणजे वास्तुशांती निमित्त हा भजनाचा कार्यक्रम। वास्तुशांती का करावी, कशासाठी करावी, हा खरं म्हणजे निवारा कोणासाठी आहे हे बरंच आपल्याला आज भजनातून ऐकायचं आहे, आम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला ऐकण्याचं काम करायचं आहे। बरोबर की मला वास्तुशांती का करावी? बघा, एक वडिलाचं म्हणणं आहे बघा, कुठली तरी जागा आपल्याला त्या ठिकाणी निवास करायचा असेल तर आपण अगोदर जागा शुद्धता कशी आहे हे अगोदर आपण पारख करतात। तसंच मग या नवीन घरट्यामध्ये आपला जो संसार आहे, आपला जो व्यवहार आहे, आपला जो प्रपंच आहे आणि आपला जो परमार्थ आहे, मग कसा एक व्यवस्थितरित्या चालवण्याचं काम हे दृष्टिकोन बघण्याचं म्हणजेच वास्तुशांती आहे। दुसरी गोष्ट, जे जागा आहे या जागेमध्ये कृतायुग, द्वापार युग, त्रेता युगामध्ये या भूमीवर कुठं कुठं काय आपल्याला माहित आहे का? माहित नाही। उदाहरणार्थ बघा, आता तुमचं जुनं गाव पहिलं तिकडे होतं, तिथली जागा सोडून या ठिकाणी इकडं प्रस्थान झालं, मग हे जागेचं एक भगवंताचं नाम स्मरण करणं किंवा महापूजा घडवून भगवंताचं चिंतन करणं, हे जागेला एक शुद्धता करणं, हे म्हणजे वास्तुशांती। म्हणजे मन कसे आहे बघा, ज्या ठिकाणी नाम घेतले त्या ठिकाणी पूर्ण काळ त्या ठिकाणी बांधू शकणार नाही। जयाच्या कानी पडता नामाचे एक पवारे, त्याच ठिकाणी बघा उघडती मोक्षाचे द्वारे, एक अशी शास्त्रामध्ये माहिती सांगलेली आहे। कोण? साधू संतांनी, गुरु महाराजांनी सांगलेली आहे। मग ही वास्तुशांती आपण भगवंताचं नाम स्मरण अन्नदान केल्याच्या नंतर या जागेचं एक सुचिरभूत होऊन या ठिकाणी बघा, जिथं हात फिरतो तिथं लक्ष्मी नांदते म्हणतात। या वास्तुशांतीच्या निमित्तानं भगवंताचं नाम स्मरण आणि अन्नदान हेच आपलं एक कार्याची पोचपावती म्हणायला हरकत नाही। म्हणून आता आपल्याला पुढे या विषयावर भरपूर बोलायचं आहे। म्हणून की बाबा, आपण मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला खरंच कसं भगवंताचं नाम स्मरण करायचं आहे, भगवंत म्हणजे कोण आहे, कुठे राहतो, त्या भगवंताचा आणि आपल्या जीवाचं नातं काय आहे आपल्याला पुढे ऐकायचं आहे।
तुला आम्ही कोण्या बापामध्ये काढावं, तुझा गुण आम्ही कसा वर्णन करता यावं, तुझं हातूस कुठे, तुझं ठिकाण कुठे आहे आणि तुझं आधी आमचं नातं काय आहे, तो भगवंत असणारा आणि या जीवाचं नातं काय आहे. म्हणून महाराज प्रमाण सांगून जातात बघा. दयाळ आहेस आणि या जीवावर कृपा करणारा देवा भगवंत तूच आहेस. आणि तुझं आणि या जीवाचं नातं काय आहे. बाबा गुरु माझी माता, गुरु माझा पिता आहे. त्याचा तुला नाव सांगतात महाराज. आनंद जीवाचा आणि संबंध मुलीचा उरला जावी. याचा आवाज कमी करू नको. माझा आज भजनाचा 4था दिवस आहे. भगवंत आपल्याला खरंच त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. आणि हा जीव या ठिकाणी आला म्हणजे केवळ नामस्मरण करण्यासाठीच आलेला आहे. बघा प्रत्येक 4 खाली 4 वाणी 184 जीवनानी या फक्त या 184 योनीमध्ये या मनुष्य जन्मालाच कळते की प्रपंच काय आहे आणि परमार्थ काय आहे. म्हणून आपल्याला भरपूर पुढे बोलायचं आहे. चला या सृष्टीवर तुझ्या अगोदर कोणी नाही. भगवंताने हा सृष्टी निर्माण केली. अगोदर सर्व जीव निर्माण केले आणि निर्माण करून सर्व सृष्टी चालू लागली. चालू लागल्याच्या नंतर एक वेळेस एक निवांत ठिकाणी भगवंत बसले आणि विचार करू लागले की बाबा हा सृष्टी आपण निर्माण केलो. आणि निर्माण केल्याच्या नंतर पशु पक्षी सर्व आनंदाने संसार करू लागले. पण बघा काही काही ठिकाणी विचार करता येते. आता उदाहरणार्थ एवढं हे निवास किंवा घर बांधलं, एखाद्या वेळेस आई वडील विचार करतात की बाबा आपण मुलासाठी खरंच बरंच काही केलं. एक विचार करतात बघा. जागरूक असेल, स्वप्नी असेल, काही काही बाप स्वप्नामध्ये विचार करतात. विचार करणं ते प्राणीच नाही, प्रत्येक प्राण्याला विचार आहेच. तसं त्या भगवंताला विचार आला की बाबा सर्व जीव तयार केले पण आपलं नाव काढणार किंवा आपली सायसोय करणार या जगावर किंवा या सृष्टीवर कोणी नाही. म्हणून हा 3.5 हाताचा देह
मनुष्याचा निर्माण केलं. आता या कलियुगामध्ये 3.5 हात आहे. युगामध्ये 28 हात लांबी होती माणसाची. 14 हात त्रेतायुगामध्ये होता आणि 7 हात द्वापर युगामध्ये होता आणि युगामध्ये 3.5 हाताचा देह. म्हणजे शून्यवाद जसं उंदरात आलं एक शून्य कमी झालाय तसं उंची सुद्धा कमी झाली. एका टाइमला 1.25 पाहिली अन्न लागत होतं त्रेतायुगामध्ये. आता आपल्याला शरभर लागते. काही आता शरभरचे नाही पावसाळ्यातच आलेत. म्हणून नरेंद्र धर्मेंद्र शिंगारे राहणार दिग्रसकर या सद्भक्ताकडून तुमचं नाव आहे की दादाश्री? आमच्या दादाश्रीकडून खरंच बघा परमार्थावर किती प्रेम असतो. माऊस भाऊ आहेत म्हणत त्यांची. आमची जारुकोट या ठिकाणी भेट झाली होती. बघा केवळ परमार्थामुळं आम्हाला काही ठिकाणी ओळखीतात माणसं, नाही तर कोण कोणाचं आहे या जगावरच कोणी नाही कोणाचं. फक्त काही कारणास्तव हा जन्म इथं आलाय. हा जन्म इथं आला म्हणजे 4 कर्म होण्यासाठी हा जन्म इथं आला नाही. बघा आता ते आपल्या लय डोक्याच्या बाहेर जाईल. पुन्हा आता सर्व आपण सांगायचं काम आहे आणि तुमचं श्रवण करण्याचं काम आहे. म्हणून आमच्या दादाश्रीकडून 1 रुपयाची भेट दिलेलं भेटबद्दल धन्यवाद धन्यवाद. तसंच गुरुकृपा भजनी मंडळ कुंभी आमचे दादाश्री मार्गदर्शक वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे दत्तभक्त परायण चंद्रकांत पाटील कुंभीकर यांच्याकडून सुद्धा माझ्या गणावरती 1 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल दादा भेट देण्यापेक्षा तुमची या ठिकाणी हजेरी हेच आम्हाला लई झाले. तुम्ही समोर आहेत म्हणजे आम्हाला खरंच आमच्या बाबा पाटलाला म्हणा मला म्हणा भजन आपण काय म्हणालो काय ते काय बघा आडत कोवरा टाकून पाणी शांतात. मग त्या कोवऱ्यात पाणी किती आले भराला काय आपला कोवरा हे आम्हाला थोडं लक्षात तुम्ही आणून देता. म्हणून आमच्या दादाश्रीकडून सुद्धा 1 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद.
झाले. मग बरेच अवतार झाले. काही ठिकाणी 16 अवतार सांगितले, काही ठिकाणी 10 अवतार झाले. पण तू भगवंत कसा आहेस? काही काही जण देव कोणाला म्हणून परेशान आहे. आता ते विषय काढना. पण काही देव म्हणजे आपल्याला खरंच तो नेमकं काय बघायचं आहे, तो देव आहे काय. म्हणून मंडळ आमचे प्रेम स्नेह आता हे तर लय जवळ आहे. मुरली पाटील कंधारपर्यंत त्यांनी हजेरी लावलीत. आमचे चंद्रकांत पाटील, मुरली पाटील झालं. एवढा या परमार्थाचा अट्टहास आणि अट्टहास या जीवनामध्ये केल्याच्या नंतर मुरली पाटील आता तुम्हाला मी सांगण्याची काही गरज नाही. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. जर शेवटचा दिवस या मनुष्य जन्मामध्ये जर गोड करायचा असेल तर भगवंताच्या सानिध्यात आणि संतांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. कारण 100 वर्षामध्ये आपले झोपीत 50 वर्ष चालले. मग आपण नेमकं करावं काय? परमार्थ प्रपंच म्हणून बेजार या हिवाळ्याच्या दिवसामध्ये भजन करायला चालले म्हणजे त्या लोकांना वाटायला आम्ही चाललो अजब. आता काय कसं करून आलं म्हणा बघा की बाबा खरंच यायचं कार्य सत्य आहे आणि या सत्याच्या मार्गावर चालल्याच्या नंतर बघा सत्याचा घसरता पाय ते प्रगती अन्याय सर्वस्वी नासून जाय एका क्षणामाजी. ज्या ठिकाणी सत्याचा पाय घसरण्याचा जर वेळ आली तर तिथं प्रगती अन्याय म्हणले बघा. म्हणून आमचे मुरली पाटील गुरुकृपा भजनी मंडळ बाकट भांगरे दत्तभक्त परायण आमचे मार्गदर्शक यांच्याकडून माझ्या चालू असलेल्या गणावरती 51 रुपयाचे भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद. पुढे साहेब पुढे साहेब राहणार मातोकर या सुद्धा सदस्याकडून या चालू असलेल्या गणावरती 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद. ऐका बंधूंनो, या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे सरपंच गंगाधरराव तंत्री मेरा म्हणू
त्यासाठी त्याला जीवमोक्ष म्हणाले. काका तुम्हाला या गावात आता बघतो भजनामध्ये तुम्ही राहता, या गावात आता कवाही होते म्हणून याच्याकडून 101 रुपयाची भेट पाठवली. पाठवल्या भेटीबद्दल गुरुकृपा भजनी मंडळ यांचा धन्यवाद. तुझं शब्दाला वर्णन कसं करावं बघा. शब्द संपले वाचा खुंटली तुझे कसे पहावे होत. शब्द संपले भजनी मंडळ तुझ्याशिवाय गण दुसरा नाही. आपण महापूजन म्हणता बघा. आनंदात जगामध्ये भगवंत नाही. आता काही संप्रदाय त्याच्या परीनं सांगतात, पण खराच जीवाचा जर मालक असेल, या खराच जीवाचा मुक्तीतून बंधन तुटायचं असेल, तुकाराम महाराजांनी सांगितले आपल्याची तो बोल एक करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नाही. बघा एकच भगवंताला मानल्याच्या नंतर काय होते तुम्हाला धावपळीत सांगून जातो. एकदा काय झालं बघा, गायची आणि एका वाघाची गठण पडली. दृष्टांतामध्ये गाय आणि वाघ जवळ येतात बरं. अजून आपल्याला पुढे ऐकायला मिळेल वाघाची कुठं गायची भेट झाली होईल का. आमचे बाबा पाटील म्हणतात, पण दृष्टांतामध्ये
वाघाची आणि गायची भेट झाली, केवळ आपल्याला या जीवाचा मालक कोण आहे याच्यावर दृष्टांत सांगून जातो. मग रानामध्ये चरत असते वेळेस त्या गायीची आणि वाघाची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर त्या वाघाला विचारलं, अगं गाई म्हणली, आणि तू काय चाललं म्हणले, तुझं काहीच नाही म्हणली, पोटासाठी मी या माळामध्ये पोट भरण्यासाठी चारा खाण्यासाठी या ठिकाणी आलो. मग तुझं काय चाललं, कोण ते गाय विचारून आली वाघाला. मग काहीच नाही म्हणलं, छोटे छोटे प्राणी धरायचे, त्याच्यावर झाप मारायची आणि संवाद चालू झाल्याच्या नंतर तो बाबा मग त्या वाघाला गायला म्हणलं, काहीच नाही म्हणलं, तू माझ्यासोबत चल आणि तुला या म्हणजे जसं मी वाघ होऊन फिरालो तसं तुला सुद्धा वाघ बनितो. पण ते वाघ म्हणाला गायला, नको बाबा म्हणले, आणि मला मालक आहे आणि त्या मालकाच्या अंतरामध्ये मी काम करतो आणि त्या मालकानं मला चालवण्यासाठी माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मला या माळामध्ये आणून सोडलंय. अरे काय येडी हस म्हणला, किती या जगावर छोट्या छोट्या छोटे छोटे प्राणी बघल्याबरोबर वाघ जर दिसला तर पळून जातात. असं काही जीवन जगाव कोण, वाघ सांगायला गायला. मग ते गाय म्हणाली, आपल्याला तसं जीवन जगायचं नाही, एखाद्याचा मालक आणि मालकाच्या हाताखाली काम करून मालकाचं जे सांगितलेलं ते काम करून असं जीवन जगायचं आहे कोण, ते गाय सांगाली. मग ओळखण्याने बघा भरपूर पाऊस झाला आणि भरपूर पाऊस झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पूर्ण पाऊसच पाऊस झाला आणि दोघांचं जिकडं तिकडं संवाद संपल्यावर बघा एका नदीतून त्याला प्रस्थान करायचं होतं आणि प्रस्थान करते वेळेस ते अगोदर गाय समोर गेली आणि वाघ त्याच्या पाठीमागे त्या पाण्यातून जाते वेळेस ते दोन्ही त्या ठिकाणी फसून बसली. कुठं, त्या नदीमध्ये. मग नदीमध्ये फसून बसल्याच्या नंतर आता ते कासराभर अंतर त्या वाघाचा आणि गायचा मधूनच एकूण एकाला बोल आले. मग आता कसं होईल, आपल्याला कोण काढेल, वाघ म्हणालाय. काहीच नाही म्हणले, दिवस मावळालाय, आता दिवस मावळावर माझा धनी मला येणार आहे आणि मला इथून काढून घेऊन जाणार आहे. मग आता वाघ विचार करू लागला, बाबा या गाईचा मालक येऊन गायला काढून घेऊन जाणार, मग आपला मालक कोण. मग 6 वाजले दिवस मावळला, ते शेतकरी बघत 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 त्या गायला आला. नदीमध्ये गाय फसली होती, फसल्याच्या नंतर त्या गायला काढून घेऊन गेल्याच्या नंतर मग वर त्या नदीच्या वर गेल्याच्या नंतर वाघाला कळाले की बाबा वाघ होऊन जगण्यामध्ये अर्थ नाही. जीवन जगत असते वेळेस एकच मालक असणार का, ते मालक असावं. असं या आपल्या मनुष्य आपल्या म्हणजे बुद्धीला विचार करून घ्यायचा आहे की आपण तो देव एक करून घ्यावा. जसा त्या गायला मालक सोडायला आला तसा इथं जीव जर या भवसागरामध्ये जर गरफटत असेल तर एक दिवा घेतल्याच्या नंतर तो देव आपल्या भक्ताचं रक्षण करणार आहे. म्हणून त्या एका भावाला आहे आपल्याला आणि तोच गण आहे, दुसरा कोणीच नाही. म्हणून एका ठिकाणी बघा
मग गुरु केले असल्या तर तुमच्या ऐकण्यात आले. सांगतो एक बघा. ऐकण्यात आले की बाळ गुरुचा मीना केला उपकार चरणी रहे त्यांच्या भगवान गिरा कविला आनंदाचा कंदा. आवाज चलना चलाय माझा म्हणून की बाबा त्या भगवंताला या जीवाला हाक मारली पाहिजे. म्हणून ऐका बंधू, आजच्या घराचे मालक चालक खरंच या व्यक्तीकडून काय म्हणावं, लहान वयामध्ये एवढं मोठं घर बांधून खरंच घराची वास्तू शांती केली. काय लागते हो या घराला, काय मेहनत लागते. म्हणून एका ठिकाणी महाराज सांगतात संसार सागर ज्याला संसार करते देव त्याच्या घरात येते म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे भगवानराव 101 रुपयाची भेट पाठवली भेटीबद्दल गुरुकृपा बंदी मंडळ मोजे गौरवाडी यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. बोल तसेच मोहन खरोखर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र मारुतराव अण्णाभाई भाई मारुतराव वाघे खरोखरच हे मोहनराव चंद्रकांतराव मारुतराव एका ठिकाणी तिथं मेळावा हा शेता बसेल. खरोखरच यांचं असं म्हणणं आहे फुकून पाय टाकणारा माणूस कोणी बोलला गेल तरी पण तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगले तुकाराम महाराज रस्त्याने चालले मारुतराव तुकाराम महाराज रस्त्याने चालले त्याच्या मागे खाटी गाला खाटी गाला आहे. खाटकाच्या पुढे एक गाय पळाली. काय पळाली मारुतराव?
गाय पळाली. तुकाराम महाराज चालत चालत पाहिली ना, त्याच्या मागे गाय पळाली. तुकाराम महाराज बघले त्या गायीला, गाय पळाली. ते खाती गाय. हो आजोबा, तुमच्या समोर गाय गेली काय हो? तुकाराम महाराज म्हणतात की मी याला सांगलं, याने नेऊन गाय कापते. दोष कोणाला लागते? मला लागते. देव राहून काय फायदा? देवाचं आणि भक्ताचं नातं ओळखायला असले तर या संसारामध्ये देवदेव करावं लागते. तुकाराम महाराज म्हणले, मी जर सांगलो मी देव काय कामाचा, सांगणार गेलो तरी देव काय कामाचा, तर मी गवार म्हणलो, मी देव राहून काय फायदा? सांगणार तर काही तर जीव जाते. महाराजराव ऐका बाकी. मग तुकाराम महाराज काय म्हणा होता? दोन्ही प्रश्न येऊन पडले. सामना त्यालाच म्हणतात. मग दोन मिंड्या लावले की प्रश्न दोन राहतात. त्याच्यामधून तुपाची लोणी घ्यायचं आपलं काम आहे. महाराज तुकाराम महाराज त्याला म्हणले, अरे हे देखने वाला भरवा बोल नाही सकता. काय म्हणत ऐका, देखने वाला भरवा बोल नाही सकता, बोलने वाला भरवा देख नाही सकता. काय म्हणाले? सांगू शकतात काय? सांगू शकणार. तोंड सांगते, बघू शकते काय? बघू शकणार. म्हणजे मला काहीच माहित नाही. आमचे काय म्हणे तुकाराम महाराज, मला काहीच माहित नाही. दोष लावून घेते नाही भगवंतानं. असा दोष लावून न घेणारा आमचा मारुतराव 101 रुपयाची भेट पाठवली. पाठवल्या भेटीबद्दल गुरुकृपा बंधू मंडळ धन्यवाद. यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. निरालंबीचा तो रहिवासी, निरालंबीचा रहिवासी, शिकरी स्वामी रहिवासी तुमचा कराट बरंगाव भाम काय वर्ण मेवाचा. असा असणार तो निरालंबीचा आहे. म्हणाल आजच्या भजनासाठी सुंदर विषय आहे. आता काहीतरी विषय असला पाहिजेत तर तुम्हाला हे ऐकण्यासाठी चांगलं वाटते आणि आम्हालाही थोडं घासाघाशी केले तर बरं वाटते. म्हणून आता दोन्ही भजनी मंडळासाठी विषय आहे की माणूस या ठिकाणी जन्माला आलेला आहे. मग जन्माला आल्याच्या नंतर कर्म कसे कराव आणि धर्म कसे कराव हे दोन विषय आपल्या समोर राहतील. आता कोणत्या ढेल्याची वाटणी कोणी दोन भाऊ आहेत, मोठा दोन हिस्से करून ठेवले. आता कोणतंही ढेल त्याच्या मनावर घेऊ द्या आणि दोन्ही ढेले समानच आहेत. कुठलाच काही नाही. तेवढीच काळी माती आहे,
खोट काळी त्यावी जमिनीत आहे यावरल्या ईशा दिवे आहे. मग आता कर्म इथं आल्याच्या नंतर आपण कशा करावं. मग आता त्याच्यामध्ये कर्म बऱ्याच प्रकारचे आहेत. चांगले कर्म आहेत, वाईट कर्म आहेत. वाईट कर्म केल्याच्या नंतर काय आपल्याला आपलं नुकसान होते आणि चांगले कर्म केल्याच्या नंतर आपलं हित कसं होते. आणि धर्म, मग इथं आपल्याला धर्म करायचा आहे. हा जीव धर्म करण्यासाठी आलाय. म्हणून हे दोन विषय आपल्या समोर राहतील. प्रमाण देऊ काय माझं वाटेल. काम कर्म केल्याच्या नंतर चांगलं होते. चांगलं आपण काम केल्याच्या नंतर चांगलंच होते आणि वाईट काम केल्याच्या नंतर वाईटच होते. म्हणून मग आता दुसरं प्रमाण सांगून जातो. धर्म धर्म मला ते समजतं. समोर दोन विषय राहतील. सुंदर विषय आहे आणि याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. म्हणून Thank you.